पंढरीची वारी महाराष्ट्राच्या मातीतला सगळ्यात मोठा भक्ती सोहळा. पण ही वारी सुरू कधी झाली माहितीये का? याचा इतिहास 800 वर्षांहून जुना आहे. सांगितलं जातं की संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत यांनी 13व्या शतकात पहिल्यांदा आषाढ आणि कार्तिक महिन्यात पंढरपूरला पायी जाण्याची परंपरा सुरू केली. त्यांच्यापासूनच या वारीची खरी सुरुवात झाली. पुढे 17व्या आणि 18व्या शतकात या वारीला खरं स्वरूप आलं. देहूमधून संत तुकाराम महाराजांची आणि आळंदीमधून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी निघू लागली. दोन्ही पालख्यांमध्ये संतांच्या पादुका ठेवल्या जातात आणि लाखो वारकरी त्या पालखीसोबत चालतात. आजही वारकरी 21 दिवस 250 किलोमीटरचा प्रवास पायी करतात. हातात भगवा झेंडा, डोक्यावर तुळशीचं रोप आणि मुखात फक्त एकच नाम, विठ्ठल, जय हरी विठ्ठल. गावोगावी मुक्काम, भजन, कीर्तन आणि अभंग म्हणत ते आषाढी एकादशीला पंढरपूरला पोहोचतात. पंढरपूरला पोहोचल्यावर सगळ्यात आधी चंद्रभागा नदीत स्नान करून ते आपल्या विठुरायाचं दर्शन घेतात. ही वारी फक्त चालणं नाही, तर ती शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य माणसाच्या भक्तीची ताकद आहे. शेतात राबणारा हात जेव्हा विठ्ठलासाठी जोडला जातो तेव्हाच खरी वारी घडते. म्हणूनच पंढरीची वारी ही फक्त यात्रा नाही, ती महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा आहे. तुम्हाला हा इतिहास कसा वाटला? तुम्ही कधी वारी केली आहे का? कमेंटमध्ये नक्की रामकृष्ण हरी लिहा आणि अशाच भक्तिमय गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.